गरुडगमन तव चरणकमलमिह मनसि लसतु मम नित्यम्। गरुडगमन तव चरणकमलमिह मनसि लसतु मम नित्यम्। मनसि लसतु मम नित्यम्। नमस्कार. आपण ध्यान श्लोकाला सुरुवात करूया का? हो चालेल. हा, म्हणजे इतर तोपर्यंत जॉईन होतील. हो हो चालेल. म्हणजे आपला वेळ जाणार नाही. हो हो चालेल चालेल. तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येतंय ना? हो हो येतंय येतंय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत. कस्तुरी तिलकौ ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वांगे हरिचन्दनौ सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थको विद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। मैत्रिणींनो, आपले 2 अध्याय भागवत महात्म्याचे झालेले आहेत. या 2 अध्यायामध्ये आता नारदांनी भक्तीला सांगितलेलं आहे की तुझ्या 2 मुलांसाठी, त्यांना जागृतावस्था आणण्यासाठी, चेतना देण्यासाठी मला जे प्रयत्न करता येतील ते मी सगळे करीन.
तू चिंता करू नकोस. हे आपण गेल्या 2 भागात बघितलं आणि आता नारद काय म्हणतायत ते आपण पुढे बघूया. अथ तृतीयोऽध्यायः. भक्तीच्या कष्टांची निवृत्ती कशी होते त्याचा उल्लेख या 3ऱ्या अध्यायात आहे. नारद उवाच ज्ञानयज्ञं करिष्यामि शुकशास्त्रकथोज्ज्वलम् भक्तिज्ञानविरागाणां स्थापनार्थं प्रयत्नतः कुत्र कार्यो मया यज्ञस्थलं तद्वाच्यतामिह महिमा शुकशास्त्रस्य वक्तव्यो वेदपारगैः कियद्भिर्दिवसैः श्राव्या श्रीमद्भागवती कथा को विधिस्तत्र कर्तव्यो ममेदं ब्रुवतामितः. नारद म्हणताय भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी श्री शुकदेवांनी सांगितलेल्या भागवत शास्त्रांच्या कथाद्वारा मी उज्ज्वल ज्ञान यज्ञ करीन. आपला हा ज्ञान यज्ञ चालू आहे, वाक यज्ञ चालू आहे. हा यज्ञ कोठे केला पाहिजे ते ठिकाण आपण मला सांगा. आपण वेद जाणणारे आहात तेव्हा शुकाने सांगितलेल्या शास्त्राचा महिमा आपण मला सांगा. श्रीमद भागवताची कथा किती दिवसात सांगितली पाहिजे व ती कथन करण्याचा विधीही आपण मला सांगा. आता आपण पुढे तो सगळा केव्हा केव्हा भागवत कथा केली पाहिजे, कोणत्या महिन्यात भागवत कथा करणं इष्ट आहे आणि ती कुठे करावी, किती दिवसात ती संपन्न झाली पाहिजे, ही सगळी माहिती आपल्याला आता मिळणार आहे. कुमारा उचुहू सनकादिक जे काल आपण बघितलं, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे जे 4 आहेत ब्राह्मण, अगदी 5 वर्षाच्या बालकाप्रमाणे दिसणारे पण तेजस्वी असलेले, ते म्हणतायत शृणु नारद वक्ष्यामो विनम्राय विवेकिने गंगाद्वार समीपे तु तटमानंद नामकं नाना ऋषिगणैर्जुष्टन् देवसिद्ध निषेवितं नाना तरुलता कीर्णन नवकोमलवालुकम. सनकादिक म्हणाले नारद मुनी, आपण मोठे विनम्र आणि विवेकी आहात. आम्ही आपणास सविस्तर सांगतो, ऐका. हरिद्वार जवळ आनंद नावाचा एक घाट आहे. तेथे अनेक ऋषी वास्तव्य करून आहेत. तसेच देवता व सिद्ध पुरुषही त्या स्थानाचा लाभ घेतात. नाना प्रकारचे वृक्ष आणि वेली यांनी व्याप्त असे हे ठिकाण असून तेथे कोमल रसरशीत वाळू पसरलेली आहे. तर हरिद्वार जवळ आनंद घाट म्हणून निसर्गरम्य असलेला असा हा परिसर आणि इथे अनेक ऋषी आणि सिद्ध पुरुष आहेत, देवता आहेत आणि अशा ठिकाणी वृक्षवेलींच्या सहवासामध्ये जिथे वालुकामय प्रदेश आहे अशा ठिकाणी ही भागवत कथा होणार आहे. रम्यमेकांत देशस्थम हेम पद्म सुसौरभम यत् समीपस्थ जीवानां वैरंचेतसि न स्थितं ज्ञान यज्ञस्त्वया तत्र कर्तव्यो ह्य प्रयत्नतः अपूर्वन स्वरूपा च कथा तत्र भविष्यति पुरस्थं निर्बलं चैव जराजीर्ण कलेवरं तदद्वयं च पुरस्कृत्य भक्तिस्तत्रागमिष्यति. हा घाट एकांतात असून अत्यंत रमणीय आहे. तेथे नेहमी सोनेरी कमळांचा सुगंध दरवळत असतो. त्याच्या जवळ राहणारे परस्पर वैरभाव असणारे प्राणीही एकमेकांशी वैर करत नाहीत. असा हा सुंदर निसर्गरम्य हरिद्वार जवळ असलेला आनंद घाट नावाचा घाट आणि इथे ही भागवत कथा होणार आहे. इथे वैरभाव असणारे पशु प्राणी सुद्धा एकमेकांशी वैर करत नाही, तर माणसांचा वैर करण्याचा प्रश्नच येत नाही. कमळांचा सुगंध इथे दरवळत असतो. इथे हा ज्ञानयज्ञ करावा. इथे जर हा ज्ञानयज्ञ केला तर विशेष काहीही प्रयत्न न करता कथेमध्ये अपूर्व असा रस उदित होतो, निर्माण होतो, असं सनत कुमार सांगतायत. आपल्या दृष्टीसमोर दुर्बल आणि वृद्धावस्थेत पडलेल्या ज्ञान आणि वैराग्याला आपल्या बरोबर घेऊन भक्ती
या कथास्थानी येईल असंही त्यांनी म्हटलंय. यत्र भागवती वार्ता तत्र भक्त्यादिकं व्रजेत कथा शब्द समाकर्ण्य तत्र किं तरुणायते. सूत उवाच एवमुक्त्वा कुमारास्ते नारदेन समन्ततः गंगातटौ समाजग्मुः कथापानाय सत्वराः. जेथे श्रीमद भागवत कथा चालू असते तेथे भक्ती इत्यादी स्वतःहून जाते. तेथे कथेचे शब्द कानी पडताच या तिघांना तारुण्य प्राप्त होईल असं सूत म्हणतात. यदा यातास्तटन्ते तु तदा कोलाहलोऽप्यभूत् भूर्लोके देवलोके च ब्रह्मलोके तथैव च. श्रीभागवत पीयूष पानाय रसलम्पटाः धावन्तोऽप्यययुः सर्वे प्रथमै ये च वैष्णवाः. सूत म्हणतायत असे म्हणून सनकादिकही नारदांबरोबर श्रीमद भागवत कथामृत ऐकण्यासाठी तेथून ताबडतोब गंगा तटाकी आले. ज्यावेळी हे सर्वजण गंगा तटाकी पोचले त्यावेळी भूलोक, देवलोक, ब्रह्मलोक अशा सगळीकडून तेथे जाण्यासाठी या सगळ्या लोकातून या हरिद्वारावर आनंद घाटावर येण्यासाठी लोकांची गडबड चाललेली होती, धांदल उडालेली होती. आणि हे सगळे तो भागवत रस पिण्यासाठी घाईघाई करत होते. कोण कोण होते ते आपण पुढे बघूया. भृगुर्वसिष्ठश्च वनश्च गौतमो मेधातिथिर्देवल देवरातो रामस्तथा गाधिसुतश्च शाकलो मृकुण्डपुत्रात्रिज पिप्पलादाः योगेश्वरौ व्यासपराशरौ च छायाशुको जाजलिजन्मुख्या सर्वेप्यमि मुनिगणाः सह पुत्र शिष्याः स्वस्त्रीभिराय युरति प्रणयेन युक्ताः. भृगु, वसिष्ठ, चवन, गौतम, मेधातिथी, देवल, देवराज, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, दत्तात्रेय, पिप्पलाद, योगेश्वर व्यास आणि पराशर, छायाशुक, जाजली, जन्हू असे अनेक प्रमुख मुनिगण आपापले पुत्र, शिष्य आणि पत्न्यांसमवेत प्रेम भराने तिथे आलेले. सगळ्यांना ही श्रीमद भागवत कथा ऐकायची. आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा, एवढे मोठे मोठे ऋषी सर्व आपल्या परिवारासह या हरिद्वार जवळच्या आनंद घाटावर ही भागवत कथा ऐकायला आलेले आहेत. वेदांतानि च वेदाश्च मंत्रास्तंत्रास् समूर्तयः दश सप्त पुराणानि षट्शास्त्राणि तथा ययुः. यांच्याखेरीज वेद, उपनिषदे, मंत्र, तंत्र, 17 पुराणे आणि 6 शास्त्रे तेथे मूर्त रूप धारण करून आले. नुसते नरदेहाने तिथे ऋषीमुनी आलेले नाहीये, तर त्यांनी जे हे लिहून ठेवलंय वाणीनी त्यांच्या जे उद्धृत झालेलं आहे असं सगळं साहित्य म्हणजे वेद, उपनिषद, सगळे मंत्र, तंत्र आणि व्यासाने लिहिलेली 17 पुराणच्या पुराण ही सगळी सगुण रूपात साकार होऊन या आनंद घाटावरती भागवत कथा ऐकायला आलेली आहेत. आता हे आले, ह्याच्या पुढे आणखीन कोण कोण आले तेही बघा, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. गंगाद्या सरितस्तत्र पुष्करादि सरांसी च क्षेत्राणि च दिशः सर्वा दंडकादि वनानि च नगादयो ययुस्तत्र देवगंधर्व दानवाः गुरुत्वात् तत्र नायातान् भृगुः संबोध्य चानयत्. गंगा आदी नद्या, पुष्कर आदी सरोवरे, सर्व तीर्थक्षेत्रे, सर्व दिशा, दंडकादी अरण्ये, हिमालयादी पर्वत, तसेच देव, गंधर्व, दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले. पण काही जण जे सर्वश्रेष्ठ स्वतःला समजणारे होते ते आले नाहीत, तर त्यांची समजूत घालून भृगु महर्षी त्यांनाही तिथे घेऊन आले. म्हणजे सगळ्यांच्या कानावरती ही भागवत कथा पडली पाहिजे, सगळ्यांनी ती श्रवण केली पाहिजे, सगळ्यांची पाप नष्ट झाली पाहिजे. या हिशोबाने भृगु ऋषींनी ज्यांना कथा ऐकायची नाही अशा
लोकांना सुद्धा आग्रह करून ती कथा ऐकण्यासाठी तेथे घेऊन आले. केवढं मोठं मन त्यांचं होतं. आणि म्हणून आपण सुद्धा जे कथा ऐकायला तयार नसतील त्यांना आग्रह केला पाहिजे, विनवणी केली पाहिजे, त्यांना मनवलं पाहिजे, अरे कथा ऐका. कथा ऐकण्याचं पुण्य खूप मोठं आहे. कथा श्रवण करण्याचं, पठण करण्याचं, घरात भागवत ग्रंथ असण्याचं महत्व फार मोठं सांगितलेलं आहे. दीक्षिता नारदेनाथ दत्तमासनमुत्तमम् कुमारा वंदिता सर्वै निषेधु कृष्ण तत्पराः वैष्णवाश्च विरक्ताश्च न्यासिनो ब्रह्मचारिणः मुखभागे स्थितास्ते च तदग्रे नारद स्थितः एकभागे ऋषिगणास्तदन्यत्र दिवौकसः वेदोपनिषदोऽन्यत्र तीर्थान्यत्र स्त्रियोऽन्यतः. त्यावेळी श्रीकृष्ण भक्त सनकादी नारदांनी दिलेल्या उच्च आसनावर कथाकार म्हणून कथा ऐकवण्यासाठी बसले. म्हणजे सनत कुमार जे आपण बघितले, सनक सनंदन हे जे 4 ब्राह्मण आपण बघितले, हे नारदांनी दिलेलं उच्च आसन त्यांनी ग्रहण केलं आणि ते त्यांच्या मुखातून ही कथा होणार होती. श्रोत्यांमध्ये कोण कोण होतं? वैष्णव होते, सगळे विष्णूची पूजा करणारे विष्णू वैष्णव भक्त होते, विरक्त लोक होते, संन्यासी होते, ब्रह्मचारी होते आणि सगळ्यांच्या पुढे नारद मुनी येऊन बसले होते. एका बाजूला ऋषीगण, एकीकडे देवता, एकीकडे वेद उपनिषद, एकीकडे तीर्थक्षेत्र, तर दुसऱ्या बाजूला स्त्रिया सगळ्या बसलेल्या होत्या. देव स्त्रिया, नद्या, ह्या सगळ्या स्त्रियांचं रूप धारण करून तिथे आलेल्या होत्या. त्या सगळ्या बसलेल्या होत्या. आणि त्यावेळी जय शब्दो नमः शब्द शंख शब्दस्तथैव च चूर्णाला जाप्तसूनाना निक्षेप समूहानभूत विमानानि समारुह्य कियन्तो देवनायकाः कल्पवृक्ष प्रसूनैस्तान् सर्वांस्तत्र समाकिरन्. त्यावेळी सगळे जमलेले आहेत. त्यावेळी सगळीकडे जय जयकार झालेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, अशा प्रकारे जे जे जय जयकाराचे गर्जना करण्याचे जे मंत्र आहेत, शंखनाद आहे, ते सगळं झालेलं आहे. नमस्कार आणि शंखांचे आवाज होऊ लागलेले आहेत. तसेच बुक्का, गुलाल, फुले इत्यादींची उधळण होऊ लागली. काही काही प्रमुख देव तर विमानात बसून सभेत बसलेल्या सर्व लोकांवर कल्पवृक्षांच्या फुलांची उधळण करतायत. किती आनंदमय सुखदायक असं हे सगळं वातावरण आहे. आणि त्यात आता सूत म्हणतायत, एवं तेष्वेकचित्तेषु श्रीमद्भागवतस्य च महात्म्यमुचिरे स्पष्टं नारदाय महात्मने. सूत म्हणाले, अशा प्रकारे जेव्हा सर्वजण एकाग्रचित्त झाले तेव्हा सनकादिक ऋषी मुनिवर नारदांना श्रीमद भागवताचे महात्म्य स्पष्ट करून सांगू लागले. आता सगळेजण एकत्र आलेले आहेत. जय जयकार झालेला आहे, भगवंतांच्या नामाचा गजर झालेला आहे. आणि त्यानंतर सगळ्यांनी मात्र सर्वांगाचे कान केलेले आहेत आणि सनकादिकांकडून ही भागवत कथा ऐकण्यास आता सगळे खूप उत्सुक आहेत. कुमारा उचुहु, सनकादिक म्हणतायत, अथ ते वर्ण्यते स्माभिर्महिमा शुक शास्त्रजः यस्य श्रवण मात्रेण मुक्तिः करतले स्थिता सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत् ग्रंथाष्टादश सहस्रो 12 स्कंध संहितः परीक्षित शुक संवाद शृणु भागवतं च तत् तावत् संसार चक्रेस्मिन् भ्रमते ज्ञानतः पुमान् यावत् कर्णगता नास्ति शुकशास्त्र कथा क्षणम्. सनकादिक म्हणतायत, आता आम्ही आपल्याला या शुकशास्त्राचा म्हणजे भागवत शास्त्राचा महिमा सांगतो. हे एक प्रकारचं शास्त्र आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. 6 शास्त्र आपल्याकडे सांगितलेली आहेत, त्यातलं भागवत हे एक शास्त्र आहे. आणि ह्याच्या केवळ श्रवणाने मुक्ती हाती लागते. नुसतं श्रवण करण्याने जर मुक्ती लागत असेल तर पठणाने, त्याच्या आणखीन काही वाचनाने, पाठ करण्याने किती बरं आपल्याला
आपण कुठे पोहोचू? भगवंतांच्या विलीन होऊन जाऊ. श्रीमद भागवताच्या कथेचे नित्य सेवन करावे. या कथेच्या श्रवणाने श्रीहरी हृदयात विराजमान होतात. आपण आणि श्रीहरी यात कुठलाही भेद राहत नाही. आपल्या हृदयात, आपल्या आत्म्यामध्ये परमात्माच येऊन निवास करतो. या ग्रंथाचे 18,000 श्लोक आणि 12 स्कंद आहेत. यात श्री शुकदेव आणि राजा परीक्षित यांचा संवाद आहे. आपण हे भागवत शास्त्र लक्षपूर्वक ऐका. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचं सांगितलंय, तरी अवधान एक वेळ दिजे, तसं मीही तुम्हाला आता सांगते की तरी अवधान एक वेळ दिजे, एक वेळ लक्ष द्या आणि सर्वांगाचे काम करून ही भागवत कथा रोज रोज ऐका, श्रवण करा. याने तुमचे कलिमल सगळे नाहीसे होतील आणि तुम्हाला हा भवसागर करून जायला खूप सहज, सोपं, साध्य असं होऊन जाईल. जोपर्यंत एक क्षणभर का होईना या शुकशास्त्राची कथा कानी पडत नाही, तोपर्यंत हा अज्ञानी जीव संसार चक्रात भटकत राहतो. आपल्याला आपल्या सुदैवाने नरदेह प्राप्त झालेला आहे आणि ह्या नरदेहाचं सार्थक जर करायचं असेल तर आपल्याला ही भागवत कथा अगदी सर्वांगाचे काम करून ऐकली पाहिजे, हृदयात साठवली पाहिजे, सातत्याने ओठावर भगवंताचं नाव आलं पाहिजे. किम श्रुतैर्बहुभिः शास्त्रैः पुराणैश्च भ्रमामहैः एकं भागवतं शास्त्रं मुक्तिदानेन गर्जति. इतर अनेक शास्त्रे आणि पुराणे ऐकून काय लाभ होणार? त्यामुळे भ्रम उत्पन्न होतो. मुक्ती देण्यासाठी केवळ एकमेव भागवत शास्त्रच पुरेसं आहे. या भागवताची कास धरा, श्रीमद भागवत महापुराणाची कास धरा आणि हा भवसागर सहजपणे भगवंतांच्या हातात हात देऊन तरला जाईल. कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे तद्गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम्. अश्वमेध सहस्राणि वाजपेय शतानि च शुकशास्त्र कथायाश्च कलान्नार्हन्ति षोडशीं. तावत् पापानि देहेऽस्मिन् निवसन्ति तपोधनाः यावन्न श्रूयते सम्यक् श्रीमद्भागवतं नरैः. इतर अनेक शास्त्रे आणि पुराणे ऐकून काय लाभ होणार? त्यामुळे तर भ्रम उत्पन्न होतो. मुक्ती देण्यासाठी केवळ भागवत शास्त्रच पुरेसे आहे. ज्या घरात नित्य श्रीमद भागवताची कथा होते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि जे लोक अशा घरात राहतात त्यांचे सारे पाप नष्ट होऊन जाते. हजारो अश्वमेध यज्ञ आणि शेकडो वाजपेय यज्ञ या शुकशास्त्राच्या 16व्या भागाचीही बरोबरी करू शकत नाही. हे तपोधन हो, जोपर्यंत मनुष्य मात्र श्रीमद भागवताचे अवधानपूर्वक श्रवण करत नाही तोपर्यंतच त्यांच्या शरीरामध्ये पापांनी ठाण मांडलेले असते. त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही श्रीमद भागवताचं श्रवण करायला लागता त्या क्षणी तुमच्या शरीरातली पाप तुम्हाला सोडून निघून जातात, कारण भगवंत तुमच्या हृदयामध्ये येऊन राहतात. न गंगा न गया काशी पुष्करं न प्रयागकं शुकशास्त्र कथायाश्च फलेन समतान्नयेत्. फलाच्या दृष्टीने पाहिले तर गंगा, गया, काशी, पुष्कर किंवा प्रयाग ही तीर्थेही शुकशास्त्र कथेची बरोबरी करू शकत नाही. जर श्रीमद भागवत महापुराण आपण आपल्या घरात आणलं आणि आपण आपल्या घरात त्याची कथा केली, कथा वाचली, श्रवण केली, पठण केली, सप्ताह यज्ञ केला तर आपल्याला कुठल्याही तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही, कारण सगळी तीर्थक्षेत्र इथेच येऊन राहतात आणि आपण पावन होतो. कारण या भागवत शास्त्राची बरोबरी दुसरं कोणीही करू शकत नाही. श्लोकार्धं श्लोकपादं वा नित्यं भागवतोद्भवं पठस्व स्वमुखेनैव यदिच्छसि परांगतिं. जर आपल्याला मोक्षप्राप्तीची इच्छा असेल तर श्रीमद भागवताच्या अर्ध्या अगर चतुर्थांश श्लोकाचा स्वमुखाने नित्य नियमाने पाठ करत जा. हे श्रीमद भागवत महात्म्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि
आपल्या नकळतपणे आपण हा पाठ करत असतो. तुम्हाला जर माहित नसेल तर मुद्दामून सांगते. तुम्ही म्हणाल की आम्ही जर कधी भागवत वाचलं नाहीये किंवा आमच्या घरात भागवत कथा नाही तर आम्ही कुठलं म्हणतोय हे. पण आपल्या संतांची कृपा आपल्यावरती एवढी आहे, रोज आपण जेव्हा पूजा करतो, आरती करतो, त्यावेळेला आरती झाल्यानंतर घालीन लोटांगण नंतर आपण कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा नुसृत स्वभावात करोमि यत् यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. हा श्लोक म्हणतो. तुम्हाला सगळ्यांना हा श्लोक पाठ आहे. तर हा श्लोक भागवतातला आहे. आपल्या नकळत आपण भागवतातल्या ह्या श्लोकाचा उच्चार रोज करत असतो आणि त्यामुळे पापमुक्त होत असतो. आणि आमच्यावर भगवंतांची कृपा कशी काय बरं झाली असा आपल्याला प्रश्न पडतो, कारण आपण रोज हा श्लोक म्हणतो. आता जाणीवपूर्वक तुम्ही अजाणतेपणाने आतापर्यंत हा श्लोक म्हणत असाल तर आता जाणीवपूर्वक हा श्लोक आवर्जून म्हणत जा. वेदादिर्वेद माता च पौरुषं सूक्तमेव च त्रैभागवतं चैव द्वादशाक्षरेव च द्वादशात्मा प्रयागश्च कालस्संवत्सरात्मकः ब्राह्मणाश्चाग्निहोत्रं च सुरभिर्द्वादशी तथा तुलसी च वसन्तश्च पुरुषोत्तम एव च एतेषां तत्त्वतः प्राज्ञेन न पृथक् भावयिष्यते. 3 श्लोक आपण वाचले, 34, 35, 36. त्याचा एकत्रित अर्थ मी तुम्हाला सांगते. ओंकार, गायत्री मंत्र, पुरुष सूक्त, तिन्ही वेद, श्रीमद भागवत, ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशाक्षरी मंत्र, सूर्य भगवान, प्रयाग, संवत्सर रूप काल, ब्राह्मण, अग्निहोत्र, गाय, द्वादशी तिथी, तुळस, वसंत ऋतू आणि भगवान पुरुषोत्तम या सर्वांना बुद्धिमान लोक तत्वतः समान मानतात. तर हे सगळे समान आहेत असं बुद्धिमान लोक मानतात. यश्च भागवतं शास्त्रं वाचयेदर्थतो निशम जन्मकोटि कृतं पापं नश्यते नात्र संशयः. जो पुरुष नित्य अर्थासहित श्रीमद भागवत शास्त्र पठण करतो त्याच्या कोट्यावधी जन्मांचे पाप नाहीसे होते, यात मुळीच शंका नाही. त्यामुळे आता आपण भागवत वाचन सुरू केलेलं आहे. रोज आपण 3ऱ्या अध्यायापर्यंत भागवत महात्म्याच्या आलेलो आहोत. त्यामुळे आपली अनेक जन्मांची पाप नष्ट होणार आहेत आणि आपण भगवंतांपर्यंत पोहोचणार आहोत, यात काही शंकाच नाही. श्लोकार्धं श्लोकपादं वा पठेत् भागवतं च यः नित्यं पुण्यमवाप्नोति राजसूयाश्वमेधयोः. उक्तं भागवतं नित्यं कृतं च हरिचिन्तनं तुलसी पोषणं चैव धेनुनां सेवनं समम्. जो मनुष्य नियमितपणे भागवताच्या अर्ध्या किंवा चतुर्थांश का होईना श्लोकाचा पाठ करतो त्याला राजसूय किंवा अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. सर्वसामान्यपणे आपल्याला हे यज्ञ इतके कठीण असतात की आपण ते आपल्या घरी करू शकत नाही. पण नित्य भागवताचं पठण असेल तर ह्या यज्ञ केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. नित्य भागवताचा पाठ करणे, भगवंतांचे चिंतन करणे, तुळशीला पाणी घालणे आणि गायीची सेवा करणे हे सर्व एकसारखे आहे. अंतकाले तु येनैव श्रूयते शुकशास्त्रवाक् प्रीत्या तस्यैव वैकुंठं गोविंदोऽपि प्रयच्छति हेमसिंहयुतं चैत वैष्णवाय ददाति च कृष्णेन स सायुज्य सपुमान् लभते ध्रुवम्. जो पुरुष अंतकाळी श्रीमद भागवत ऐकतो भगवान त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वैकुंठ धामाला नेतात. जो पुरुष सुवर्ण सिंहासनासह भागवताचे दान विष्णू भक्ताला देतो त्याला भगवंतांचे सायुज्य पद अवश्य प्राप्त होते. म्हणजे आपल्याला श्रीमद भागवत कथा करायला मिळाली नाही पण आपण श्रीमद भागवत ग्रंथाचे जर दान दिले तरी सुद्धा आपल्याला सायुज्य पद प्राप्त होते असे या भागवत शास्त्रात सांगितलेलं आहे.
आजन्म मात्रमपि येन शठेन किंचित् चित्तं विधाय शुकशास्त्र कथा न पीता चांडालवच्च खरवद्वततेन नीतं मिथ्या स्वजन्म जननी जनि दुःख भाजा जीवच्छवो निगदितः स तु पापकर्मा येन श्रुतं शुककथा वचनं न किंचित् दिक्तन्नरं पशु समं भुवि भाररूप मेवं वदन्ति दिवि देव समाज मुख्याः। ज्या अज्ञानी माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यात चित्त एकाग्र करून भागवतामृताचा थोडा सुद्धा आस्वाद घेतला नाही, त्याने आपला सर्व जन्म चांडाळ आणि गाढवासारखा व्यर्थ घालवला. एवढेच नव्हे तर आपल्या मातेला केवळ प्रसव वेदना देण्यासाठीच तो जन्माला आला. ज्याने हे शुकशास्त्र थोडे सुद्धा ऐकले नाही तो पापात्मा जिवंत असून मेल्यासारखाच आहे. स्वर्ग लोकातील इंद्रादी प्रधान देवताही असेच म्हणतात की पृथ्वीला भारभूत असणाऱ्या अशा पशुतुल्य माणसांचा धिक्कार असतो. खरोखरीच ज्यांना भागवताचं महात्म्य माहिती नाही, जे भागवत कथेला नाकारतात, त्यांचं दुर्भाग्य आहे. पण आपण मात्र सगळे भाग्यवान आहोत. त्यामुळे आपण ही भागवत कथा ऐकतोय हे आपलं अनेक जन्मीचं पुण्य जणू काही उदयाला आलंय आणि आपल्याला ही भागवत कथा ऐकायला मिळतीये. हा आपला परम भाग्य म्हणायला पाहिजे, श्रेष्ठ असं भाग्य आहे आपलं. दुर्लभैव कथा लोके श्रीमद्भागवतोद्भवा कोटी जन्म समुत्थेन पुण्येनैव तु लभ्यते. कोट्यावधी जन्मातील पुण्य संचयानंतरच प्राप्त होणारी ही श्रीमद भागवत कथा जगात दुर्लभ अशी आहे. तेन योग निधे धीमन श्रोतव्यासा प्रयत्नतः दिनानान्यमो नास्ति सर्वदा श्रवणं मतं. नारद मुने, आपण बुद्धिमान आणि योगी आहात. आपण प्रयत्नपूर्वक ही कथा ऐका. ही कथा ऐकण्यासाठी ठराविक दिवसांचेच असे काही बंधन नाही. नेहमी ऐकणेच चांगले. त्यामुळे आपण रोज ही वाचन करणार आहोत हे सगळ्यात उत्तम आहे. ही कथा सत्यचरण आणि ब्रह्मचर्य पालन पूर्वकच ऐकणे उत्तम समजले गेले आहे. परंतु कलियुगात असे होणे कठीण असल्याने ही कथा ऐकण्याचा शुकमुनींनी सांगितलेला विशेष विधी आपण समजावून घेतला पाहिजे. मनोवृत्ती जयश्चैव नियमाचरणं तथा दीक्षां कर्तुमशक्यत्वात् सप्ताह श्रवणं मतं. कलियुगात पुष्कळ दिवसांपर्यंत चित्तवृत्ती ताब्यात ठेवणे, नियमांना बांधील राहणे आणि केवळ एखाद्याच पुण्य कार्याला वाहून घेणे अवघड असल्याने 7 दिवसांच्या श्रवणाचा विधी सांगितलेला आहे. म्हणजे सप्ताह विधीमध्ये सुद्धा आपण ही भागवत कथा करू शकतो. एका सप्ताहात ही पूर्ण करू शकतो. श्रद्धात श्रवणे नित्यं माघेता वद्धि यत् फलं तत्फलं शुकदेवेन सप्ताह श्रवणे कृतं. मनसश्च जयाद्रोगात् पुंसां चैवायुषः क्षयात् कलेर्दोष बहुत्वाच्च सप्ताह श्रवणं मतं. श्रद्धापूर्वक केव्हाही श्रवण केल्याने किंवा माघ महिन्यात श्रवण केल्याने जे फळ प्राप्त होते तेच फळ 7 दिवस श्रवण विधीमध्ये श्री शुकदेवानी सांगितले आहे. मनाचा निग्रह नसणे, अनेक रोगग्रस्तता आणि कमी आयुष्य तसेच कलियुगातील अनेक दोष यामुळे सप्ताह श्रवणाचेच विधान सांगितलेले आहे. यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना अनायासेन तत्सर्वं सप्ताह श्रवणे लभेत. यज्ञात् गर्जति सप्ताह सप्ताहो गर्जति व्रतात् तपसो गर्जति प्रोच्चैस्तीर्थान्नित्यं हि गर्जति. योगात् गर्जति सप्ताहो ध्यानात् ज्ञानाच्च गर्जति. किं ब्रूमो गर्जनं तस्य रे रे गर्जति गर्जति. जे फळ तप योग आणि समाधीमुळे मिळत नाही ते संपूर्ण फळ सप्ताह श्रवणाने सहजगत्या प्राप्त होते. सप्ताह श्रवण यज्ञ व्रत तप तीर्थयात्रा योग ध्यान आणि ज्ञान
या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. अहो याचे वैशिष्ट्य काय वर्णन करावे. हा सप्ताह श्रवण तर सर्वात श्रेष्ठ आहे. तद शौनक म्हणतायत, शौनक उवाच साश्चर्यमेतत् कथितं कथानकं ज्ञानादिधर्मान् विगणय्य साम्प्रतं निःश्रेयसे भागवतं पुराणं जातं कुतो योगविदादिसूचकम्. शौनकाने विचारले, ही तर आपण मोठी आश्चर्याची गोष्ट सांगितली. हे भागवत पुराण निश्चितच योगवेत्ते ब्रह्मदेव यांचे अधिकारण असणाऱ्या श्री नारायणांचेच निरूपण करीत आहे. पण मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञान इत्यादी सर्व साधनांचा तिरस्कार करूनही या युगात या पुराणाची ख्याती कशी झाली. त्यावर सूत म्हणतायत, सूत उवाच यदा कृष्णो धरान् त्यक्त्वा स्वपदं गन्तुमुद्यतः एकादशं परिश्रुत्याप्युद्धवो वाक्यमब्रवीत्. हे पृथ्वीतल सोडून स्वधामाला गोलोकाला जाण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले तेव्हा त्यांच्या तोंडून 11व्या स्कंधातील ज्ञानोपदेश ऐकून उद्धवानीही असेच विचारले होते. उद्धवानी काय विचारले ते आपण पुढे ऐकूया. उद्धव उवाच त्वन्तु यास्यसि गोविंद भक्त कार्यं विधाय च मच्चित्ते महती चिंता त्वां श्रुत्वा सुखमावह आगतोऽयं कलिर्घोरो भविष्यन्ति पुनः कलाः तत्संगेनैव सन्तोऽपि गमिष्यन्त्युग्रता यदा तदा भारवती भूमिर्गोरूपे एकमाश्रयेत् अन्यो न दृश्यते त्राता त्वत्तः कमललोचन. उद्धव म्हणाले, हे गोविंद, आपण आपल्या भक्तांचे कल्याण करून स्वधामात जाऊ इच्छिता, परंतु माझे मन चिंताग्रस्त आहे. माझी चिंता ऐकून तिचे निरसन करून आपण माझे समाधान करा, अशी उद्धवानी भगवान श्रीकृष्णाने विनंती केली आहे. आता घोर कलियुग आलेच आहे. आता पुन्हा अनेक दुष्ट प्रगट होतील. त्यांच्या संसर्गाने जेव्हा अनेक सत्पुरुषही क्रूर स्वभावाचे होतील तेव्हा त्याच्या भाराने दबून गेलेली ही गाय रूपी पृथ्वी कोणाला शरण जाईल. हे कमलनयना, मला तर हिचे रक्षण करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. म्हणून हे भक्तवत्सला, साधू पुरुषांवर कृपा करा आणि येथून जाऊ नका. भगवान आपण निराकार आणि चिन्मय असूनही भक्तांसाठी हे सगुण रूप धारण केले आहे. अतः सत्सुदया कृत्वा भक्तवत्सल मां व्रज भक्तार्थं सगुणो जातो निराकारोपि चिन्मयः. याचा अर्थ आत्ताच आपण बघितला की हे भक्तवत्सला, आपण जाऊ नका असं उद्धव भगवंतांना सांगतायत. तद्वियोगेन ते भक्ता कथं स्थास्यन्ति भूतले निर्गुणोपासने कष्ट मतः किंचित विचारय इत्युद्धव वच श्रुत्वा प्रभासे चिंतयत् धरिः भक्तावलंबनार्थाय किं विधेयं मयेति च. तुम्ही इथून निघून गेल्यावर, आपला वियोग झाल्यावर हे भक्त जन पृथ्वीवर कसे राहू शकतील. निर्गुणाची उपासना करण्यात फार कष्ट आहेत. यासाठी आपण दुसरा काहीतरी विचार करा. प्रभास क्षेत्रामध्ये उद्धवाचे हे वचन ऐकून भगवंत विचार करू लागले की भक्तांच्या आधारासाठी आपल्याला काय करता येईल. स्वकीयं यद्भवत्तेजस्तच्च भागवते दधात् विरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्भागवतार्णवम् तेनेयं वाङ्मयी मूर्तिः प्रत्यक्षा वर्तते हरेः सेवनात् श्रवणात् पाठात् दर्शनात् पापनाशिनी. तेव्हा भगवंतानी आपले तेज भागवतामध्ये स्थापित केले आणि अंतर्धान पाहून त्यांनी या भागवत रूपी समुद्रात प्रवेश केला. म्हणून ही भगवंतांची प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती आहे. भागवताची आराधना, श्रवण, पठण किंवा दर्शन सुद्धा मनुष्याचे पाप नष्ट करते. म्हणून मी मगाशी आपल्याला म्हटलं की भागवत कथा, भागवत महात्म्य, श्रीमद भागवत महापुराण याचं वाङ्मय मूर्ती आहे. साक्षात भगवंतांची ही वाङ्मय मूर्ती आहे. त्यामुळे जरी आपल्याकडे हे ग्रंथ असले तरी सुद्धा आपल्या घरातले सगळे कलिमल नाहीसे होतात. घरातल्या व्यक्तींचे कलिमल नाहीसे होतात. जसे पाप नाहीसे होतं तसंच आपल्याला पुण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होतो, पुण्याचा मार्ग सापडतो.
सप्ताह श्रवणन्तेन सर्वेभ्योऽप्यधिकं कृतं साधनानि तिरस्कृत्य कलौ धर्मोऽयमीरितः दुःख दारिद्र्य दौर्भाग्य पाप प्रक्षालनाय च काम क्रोध जयार्थाहि कलौ धर्मोऽयमिरितः अन्यथा वैष्णवी माया देवैरपि सुदुस्त्यजा कथं त्याज्या भवेत् कुम्भिः सप्ताहोतः प्रकीर्तितः। कलियुगात हाच एक असा धर्म आहे की ज्यामुळे दुःख दारिद्र्य दुर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो आणि काम क्रोधादी शत्रूवर विजय प्राप्त करता येतो। भगवंतांच्या मायेपासून सुटका होणं जिथे देवतांनाही अवघड आहे तिथे मनुष्याची सुटका कशी होणार? या माया मोहात आपण गुंतून गेलेलो आहोत। म्हणून हा मायापाय सुटण्यासाठी सुद्धा सप्ताह श्रवणाचा विधी आपल्याला शुकमुनींनी सांगितलेला आहे। सुतवाच एवं नगाः श्रवणोरुधर्मे प्रकाश्यमाने ऋषिभिः सभायाम् आश्चर्यमेकं समभूत्तदानीं तदुच्यते संशृणुशौनकत्वम् भक्तिस्तुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा विरासीत् श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति। सूत म्हणाले, शौनका ज्यावेळी सनकाधिक मुनिवर्य सप्ताह श्रवण विधीची याप्रमाणे प्रशंसा करत होते त्यावेळेला सभेत एक आश्चर्य घडलं। ते मी तुला सांगतो ते ऐक। तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या 2 पुत्रांना घेऊन पवित्र प्रेम रूप भक्ती तिथे अकस्मात प्रकट झाली आणि ती मुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव या नामाचा वारंवार जयघोष करत होती। आपण सुद्धा या नामाचा जयघोष करूया। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। तांचागतां भावतार्थमूषां सुचारुवेषां ददृशुः सदस्याः कथं प्रविष्टा कथमागतेयं मध्ये मुनीनामिति तर्कयन्तः उचुः कुमारा वचनं तदानीं कथार्थतो निष्पतिताधुनेयम् एवं गिरस्ता ससुता निशम्य सनत्कुमारं निजगाद नम्रा। तेव्हा सभासदांनी सुंदर वेश धारण केलेली भक्ती भागवताच्या अर्थाचे दागिने घालून तेथे आल्याचे पाहिले। मुलींच्या मध्ये हिचे आगमन कसे झाले याविषयी सगळे जण सभेतील तर्क वितर्क करू लागले। तेव्हा सनकादिक म्हणाले, भागवत कथेच्या अर्थातून आत्ताच ही इथे प्रकट झाली आहे। हे ऐकून भक्ती आपल्या पुत्रासह अत्यंत विनम्र भावाने सनत कुमारांना म्हणाली। भक्ती म्हणते, भक्तिरुवाच भवद्भिरद्यैव कृतास्मि पुष्टा कलि प्रणष्टापि कथारसेन वाहन्तु तिष्ठाम्यधुना ब्रुवन्तु ब्राह्मा इदन्तां गिरमुचिरेते भक्तेषु गोविन्द स्वरूप कर्त्री प्रेमैकधर्त्री भवरोगहन्त्री सात्वं च तिष्ठस्व सुधैर्य संश्रया निरन्तरं वैष्णव मानसानि ततोऽपि दोषाः कलिजायिमे त्वां द्रष्टुं न शक्ताः प्रभवोऽपि लोके एवं तदाज्ञामसरेऽपि भक्तिस्तदा निषण्णा हरिदास चित्ते। भक्ती म्हणाली, कलियुगात माझा लोप झाला होता। कथामृताचे सिंचन करून आपण मला आजच पुष्ट केले। आपण मला आता असे सांगा की मी कोठे राहू? हे ऐकून सनकादिक तिला म्हणाले, तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी, त्यांचे अनन्य प्रेम संपादन करणारी आणि त्यांचा भवरोग नाहीसा करणारी आहेस। म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतर वास करून राहा। या कलियुगातील दोषांचा लोकांवर प्रभाव पडणार असला तरी तुझ्यावर त्या दोषांची दृष्टी सुद्धा पडू शकणार नाही। अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ती ताबडतोब भक्तांच्या हृदयात विराजमान झाली।
सकल भुवन मध्ये निर्धनास्ते धन्या निवसति हृदय येषां श्रीहरेर्भक्तिरेका हरिरपि निजलोकं सर्वथा तो विहाय प्रविशति हृदि तेषां भक्तिसूत्रोपनद्धः भ्रुमोद्यते किमधिकं महिमानमेवं ब्रह्मात्मकस्य भुवि भागवताभिधस्य यत् संशयान्निगदिते लभते सुमत्ता श्रोतापि कृष्ण समतामलमन्य धर्मै. ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ते भले निर्धन का असेना परमधन्य आहेत, कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधाम गोलोक सोडून भक्तांच्या हृदयात येऊन निवास करतात. या पृथ्वी तलावर हे भागवत साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहे. याची महती याहून अधिक आम्ही किती म्हणून वर्णन करावे. भागवताच्याच आश्रयाने त्याचे कथन करणारा आणि ऐकणारा दोघांनाही भगवान श्रीकृष्णांची सारूप्य मुक्ती प्राप्त होते, स्वरूपता आपल्याला प्राप्त होते. म्हणून याखेरीज अन्य धर्माचरणाची काय गरज आहे. अशा प्रकारे भक्ती आपल्या सर्वांच्या हृदयात स्थापित झालेली आहे, प्रविष्ट झालेली आहे आणि आपण भक्तिभावित झालेलो आहोत. श्रीकृष्ण भगवंत आपल्या हृदयात येऊन स्थानापन्न झालेले आहेत. त्यामुळे आपले आचार विचार उच्चार हे सगळे आता भगवंतांच्या आज्ञेने होणार आहेत याची खात्री बाळगा, याची जाणीव ठेवा आणि त्याप्रमाणे आपलं आचरण आपण आजपासून ठेवूया. आज श्रावणातली शुद्ध प्रतिपदा आहे आणि श्रावण महिन्यात आषाढात सुरू केलेली ही आपली भागवत कथा किंवा भागवत संहिता वाचन पठण हे आपण ह्या पुढेही चातुर्मासभर करणार आहोत. लवकर आपण ते सगळं वाचून आत्मसात करणार आहोत, आचरणात आणणार आहोत. हृदयात आलेला भगवंत स्थापन झालेला त्याला आपण सारखं सारखं आठवणार आहोत, त्याचं नामस्मरण करणार आहोत. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद् भागवत महात्म्ये भक्ती कष्ट निवर्तनम नाम तृतीयोऽध्यायः. भक्तीचे कष्ट जसे संपून गेले तसेच आपलेही सर्वांचे कष्ट संपावे म्हणून विष्णू स्तुती करूया. गरुड गमन तव चरण कमल मिह मनसि लसतु मम नित्यं. गरुड गमन तव चरण कमल मिह मनसि लसतु मम नित्यं. मनसि लसतु मम नित्यं. मम तापम पाकुरु देव, मम पापम पाकुरु देव, मम तापम पाकुरु देव, मम पापम पाकुरु देव. जल जनयन विधि नमुचि हरण मुख विबुध विनुत पद पद्मा. जल जनयन विधि नमुचि हरण मुख विबुध विनुत पद पद्मा. विबुध विनुत पद पद्मा. मम तापम पाकुरु देव, मम पापम पाकुरु देव, मम तापम पाकुरु देव, मम पापम पाकुरु देव, मम पापम पाकुरु देव. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. आपणा सर्व श्रोत्यांना माझा साष्टांग नमस्कार. परत आपण उद्या 3 वाजता ह्याच लिंकवर भेटूया. गोपाळ कृष्ण भगवान की जय. रामकृष्ण हरी. मम तापम पाकुरु देव, मम पापम पाकुरु देव, मम तापम पाकुरु देव, मम पापम पाकुरु देव.